अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर येत्या 26 मार्चला आहे श्रीरामनवमी आणि श्रीरामनवमी आपल्याला कशी साजरी करायची, कोणत्या सेवा करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा म्हणजेच श्रीरामनवमी। श्रीरामनवमी हा उत्सव फक्त आपल्या भारतातच नव्हे तर पूर्ण विविध देशांमध्ये सुद्धा धूमधडाक्याने साजरा केला जातो, कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे। कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला समजते। प्रभू श्रीराम केवळ एक आदर्श पुरुषच नव्हते, तर ते एक वचनी, एक पत्नी, एक वाणी, एक बाणी सुद्धा होते। आणि त्यांनी माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच त्यांनी वनवासात सुद्धा जाण्यास स्वीकार केला आणि त्यांनी 14 वर्ष वनवास करून ते परत आले होते। तर आपल्याला माहितीच आहे की प्रभू रामचंद्रांनी किती त्रास सहन केलेला आहे, त्यांनी किती साऱ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे। तर प्रभू श्रीरामांचं चरित्र आपल्या आयुष्यात खूप प्रेरणादायी आहे। तर नवमी तिथी कधी आहे तर 26 तारखेला अष्टमी तिथी संपून नवमी तिथी लागते आहे। तर 26 मार्च म्हणजेच गुरुवारी जे आहे तर रामनवमीचा जो मुख्य काळ आहे तो 11:13 ते 1:41 आहे आणि 11:48 नवमी तिथी सुरू होते। म्हणजे 26 मार्चला 11:48 नवमी तिथी सुरू होते आणि 27 मार्चला सकाळी 10:06 संपते। तर प्रभू श्रीराम यांचा जन्म जो आहे तो 12:39 झाला आहे। तर आपण त्या दिवशी जे आहे तर 11:48 नवमी तिथी सुरू होते। तर म्हणून आपल्याला तिथीनुसार जो आहे तर 26 मार्चला आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे। तर रामनवमी जी आहे तर फक्त आपल्या भारतातच नव्हे तर पूर्ण देशभरात सुद्धा साजरी केली जाते। तर त्या दिवशी जे आहे तर काही जण उपवास सुद्धा करतात। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास केला तरीही चालेल, ज्यांना जमत नसेल त्यांनी नाही केला तरीही चालेल। तर त्या दिवशी तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहे तर प्रभू रामचंद्रांची उच्च कोटीची सेवा म्हणजेच रामरक्षा हे तुम्हाला आवर्जून घ्यायचे आहे। तर रामरक्षा तर घ्यायचीच आहे, पण सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याकडे जर प्रभू रामचंद्रांची मूर्ती असेल तर तिथं तुम्हाला अभिषेक करायचा आहे, किंवा जर मूर्ती जर नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्तीवर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा मग स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक केला तरीही चालेल। कारण स्वामी म्हणतात की मी सगळ्या रूपामध्ये आहे, तर त्यामुळे तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करू शकता। तर तुम्हाला अभिषेक करताना जे आहे तर तुम्हाला 16 वेळेला पुरुष सूक्तम म्हणायचं आहे। जमत नसेल तर तुम्ही 1 वेळेला म्हटलं तरीही चालेल। आणि जर तुम्हाला पुरुष सूक्तम जमत नसेल तर तुम्ही फक्त श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक झाल्यानंतर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेतली असेल किंवा स्वामींची घेतली असेल ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत तुम्हाला त्या मूर्तीला गंध लावायचा आहे। आणि गंध लावताना म्हणायचं आहे, हे प्रभू रामचंद्र मी तुम्हाला गंध लावत आहे, मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे, मी तुम्हाला धूप ओवाळत आहे, दीप ओवाळत आहे, तुम्हाला मी फुल अर्पण करत आहे, नैवेद्य अर्पण करत आहेत, असं तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि प्रभू रामचंद्रांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 11 वेळेला रामरक्षा घ्यायची आहे। ज्यांना 11 वेळेला शक्य नाही त्यांनी 1 वेळेला घ्या, 5 वेळेला, 7 वेळेला, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला करायचे आहे। आणि रामरक्षा कशी घ्यायची आहे, तुम्हाला 9व्या ओवीपर्यंत, तुम्ही जर 11 वेळेला घेणार असाल तर तुम्हाला 9व्या ओवीपर्यंतच घ्यायचं आहे, 10 वेळेला, आणि 11व्या वेळेला जे आहे तर तुम्हाला पूर्ण घ्यायचे आहे। कारण रामरक्षामध्ये एवढी शक्ती आहे, कारण ज्यांच्या घरामध्ये रामरक्षा होते ना त्यांच्या घरामध्ये भूत, प्रेत, पिशाच, कुकर्णी कोणतीही बाधा, कितीही मोठी शक्ती, वाईट शक्ती असो ती त्या घरामध्ये थांबत नाही। कारण रामरक्षा हे खूप मोठं शस्त्र आहे आपल्यासाठी। आणि ज्या घरामध्ये हट्टी मुलं असतील, कोणाचंही ऐकत नसतील, अभ्यासात लक्ष लागत नाही, काही नाही, तर त्या मुलांसाठी रोज तुम्ही रामरक्षा सुद्धा आईने म्हटली पाहिजे आपल्या मुलांसाठी। तर फक्त आईनेच नाही तर तुम्हाला मुलांना सुद्धा तुम्हाला रामरक्षा जी आहे त्यांच्याकडून पाठ करून घ्यायची आहे। कारण आपण जेव्हा घरामध्ये रामरक्षा मोबाईलवरती लावतो ते आपल्या कानावरती पडते आणि ते आपोआपच आपल्या पाठ होऊन जाते। तर तुम्ही रोज जे आहे तर रामरक्षा मोबाईलवर लावायची आहे, बरोबर आपलं रोज ते पाठांतर होऊन जातं। रामरक्षामध्ये आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो की हे प्रभू राम माझं शरीर जे आहे ते निरोगी ठेव, सदृढ ठेव, त्यासाठी आपण ही प्रार्थना करत असतो। तर प्रत्येकाने आवर्जून त्या दिवशी रामनवमीच्या दिवशी जे आहे तर 11 वेळेला जरूर तुम्ही प्रयत्न करा, 11 वेळेला तुम्हाला रामरक्षा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे। म्हणजेच तुम्हाला 9व्या ओळीपर्यंत तुम्हाला 10 वेळेला घ्यायचं आहे आणि 11व्या वेळेला तुम्हाला पूर्ण घ्यायचं आहे। फार जास्त वेळ लागणार नाही, तुम्हाला कमीत कमी अर्धा तास लागू शकतो जास्तीत जास्त।
तर त्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र न चुकता तुम्हाला त्यानंतर मारुती स्तोत्र घ्यायचं आहे आणि हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. प्रत्येकाकडे नित्यसेवेचं पुस्तक हे असणारच आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मोबाईलवरती सर्च करून तुम्हाला रामरक्षा घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि 12:39 तुम्हाला पाळणा म्हणायचा आहे. तुम्हाला मोबाईलवर सर्च करायचं आहे, माझ्याकडे तर नाही आहे सध्या, पण तुम्ही मोबाईलवरती सर्च करून तुम्ही प्रभू रामचंद्रांचा पाळणा तुम्हाला म्हणायचा आहे, आरती तुम्हाला करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रभू रामचंद्रांची सेवा करायची आहे. ज्यांच्याकडून कोणतीही सेवा शक्य नाही त्यांनी फक्त श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप जरी केला तरीही चालेल, पण त्या दिवशी थोडीफार का होईना आपल्याकडून सेवा घडली पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.